नांदगावपेठ येथील MIDC कार्यालयात लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्या। सहाय्यक अधिकारी मोतीराम माणिकराव ढोरे याने तक्रारकर्त्याकडून 25,000 रुपयांची लाच मागितली होती। त्यात 10,000 रुपये स्वीकारलेत। पथकाने 4 फेब्रुवारी रोजी त्याला ताब्यात घेतले आहे। हे प्रकरण नांदगाव पेठेतील MIDC येथील सहाय्यक अधिकारी मोतीराम माणिकराव ढोरे यांचे आहेत। तक्रारकर्त्याच्या बहिणीच्या नावावर असलेल्या प्लॉटसाठी लाच मागितली होती। तक्रारकर्त्याच्या वडिलांना उपचारासाठी पैसे लागले होते, त्यामुळे ते प्लॉट विकून पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात होते। मात्र सहाय्यक अधिकारी ढोरे यांनी तक्रारकर्त्याकडून 25,000 रुपयांची लाच मागितली। मात्र त्यात त्यांनी सेटलमेंट करत तक्रारकर्त्याला 10,000 रुपये देण्याची मागणी केली। तक्रारकर्त्याने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे आणि पथकाने 4 फेब्रुवारीला सापळा रचून त्याला रंगेहात पकडले। आरोपी अधिकारी ढोरे यांनी 10,000 रुपये स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले। या घटनेने सरकारी कार्यालयांमध्ये लाचलुचपत रोखण्यासाठी कारवाई कशी महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहेत। नांदगावपेठ MIDC येथील सहाय्यक अधिकारी मोतीराम ढोरे यांच्या रंगेहात पकडण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिक तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे सरकारी कार्यालयातील लाचलुचपत रोधक यंत्रणा एक वेळ यशस्वी ठरली आहे।